मांढरदेवच्या काळूबाई मंदिरात मोठ्या उत्साहात शारदीय नवरात्र उत्सव जो आहे तो साजरा करण्यात येतोय। आपण आज जर पाहिलं तर आज नवरात्र उत्सवाचा 7वा दिवस आहे, 7वी माळ आहे आणि त्या निमित्ताने जर पाहिलं तर या मंदिरात संपूर्ण मंदिरात भाविकांची मांदी आळी पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणावर पहाटेपासूनच नागरिकांनी गर्दी केलेली होती ना आता सुद्धा पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भाविकांनी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळते। आपण या संदर्भात या देवस्थानचे जे गुरुजी आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत। कशा पद्धतीने हा नवरात्र उत्सव साजरा केला जातो, दरवर्षी कशा प्रकारे नवरात्र उत्सव साजरा केला जातो, मोठ्या प्रमाणात गर्दी भाविकांची पाहायला मिळते। जय काली। मी हरिभक्तपरायण सुधाकर महाराज क्षीरसागर, मांढरदेव देवस्थानचे मुख्य पुजारी आणि मांढरदेव देवस्थानचे विश्वस्त। शारदीय नवरात्राला सुरुवात होऊन आज 7वा दिवस। आईसाहेब घाटावरती बसून आज 7 दिवस झालेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांचा ओघ पहिल्या दिवसापासूनच घट स्थापनेपासून ते आत्तापर्यंत अखंड अव्याहतपणे पहाटे 5 ते रात्री 12पर्यंत भाविकांची वर्दळ ही प्रचंड प्रमाणामध्ये चालू आहे। भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि वरुण राजाने यंदा सर्वांवरतीच विशेष कृपा केलेली आहे। आमच्या देवस्थानला लाखो भाविकांनी आत्तापर्यंत भेट दिलेली आहे आणि आईसाहेबांचं दर्शन घेऊन कृतार्थ होऊन आमचे भाविक भक्त इथून जात आहेत। तसेच या शारदीय नवरात्रामध्ये एक विशेष महत्त्व जर म्हणलं तर देवीच्या पूजेला असतं। एरवी सुवर्ण अलंकाराने सजलेली देवी फक्त आपल्याला नवरात्र आणि यात्रा याच्यामध्येच पाहायला मिळते। 9 दिवस हे जे सुवर्ण अलंकार दिसत आहेत, जे भाविक भक्तांनी इथं अर्पण केलेलं छोटं छोटं का होईना जे इथे दागिने आहेत ते एकत्र करून हे देवीचं मुखवटा आणि हा जो सगळा साज घातलेला आहे तो आम्ही देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षापूर्वी बनवला आहे आणि 2 वर्षापासून नवरात्र आणि यात्रेमध्ये हे सुवर्ण अलंकार इथं घातले जातात। सुवर्ण अलंकाराच्या संरक्षणाला आमचे सर्व वाई पोलीस स्टेशनचे सर्वच जबाबदार इथं अधिकारी सर्व कर्मचारी इथं असतात। सर्वांचं इथं खूप दक्षपणे काम चाललेलं आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट, आईसाहेब म्हणजे मूळ हा कालीचा अवतार आहे आणि कालीचा अवतार असल्यामुळे आईसाहेबांची प्रामुख्याने फक्त 3 रूपं आहेत, जी कलकत्ता, मांदार पर्वत आणि गुजरातमध्ये पावागड। कलकत्त्यामध्ये प्रगट झाली आईसाहेब, तिथं उग्र स्वरूपामध्ये उग्र स्वरूपिणी म्हणतो आपण त्यांना। त्याच्यानंतर इथं मांदार पर्वतावरती येऊन राक्षसांचं निर्दालन केलं आणि शांतही इथंच झाल्या। शांत होण्यासाठी सुद्धा भोलेबाबांना आईसाहेबांच्या पायात झोपावं लागले, तेव्हा कुठं ते शांत झाले। इथं पिंड आहे, भोलेबाबा इथं चरणामध्ये आहेत। आता इथं ज्यावेळेस आम्ही इथलं काम केलं गाभाऱ्याचं, त्यावेळेस 300-350 वर्षापूर्वी ते आत्मलिंग खाली होतं। आम्हाला फक्त आमच्या वाडवडिलांनी सांगितलं होतं, त्याप्रमाणे आम्ही फक्त सांगायचं की इथं आत्मलिंग आहे। पण जेव्हा इथलं उत्खनन झालं त्यावेळेस खरोखर ते आत्मलिंग बाहेर आलं। त्याला आम्ही आता चांदीची पिंड करून त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे। आईसाहेबांचं इथलं मिश्र रूप आहे, इथं मिश्र स्वरूपिणी म्हणतो आपण। आणि शांत होऊन गुजरातमध्ये पावागडला आईसाहेब शांत स्वरूपात बसलेले आहेत। अशी 3 प्रामुख्याने रूपं आहेत। 3ही ठिकाणी शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणामध्ये आणि भाविकांच्या प्रचंड गर्दीमध्ये उत्साहामध्ये पार पडत असतो। आपण पाहिलं तर गेल्या 2-4 दिवसात मोठी गर्दी पाहायला मिळते। आज सुद्धा मोठ्या 3 ते 4 किलोमीटरपर्यंत रांगा लागलेलं पाहायला मिळतात। देवस्थान ट्रस्टकडून येणाऱ्या भाविकांची कसं नियोजन करण्यात आलं आहे, कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी काय काळजी घेतली जाते? तसं पाहायला गेलं तर दरवर्षी नवरात्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही नियोजन कधी करत नाही, कारण एवढी काही गर्दी नसते। पण यंदा आम्ही यात्रेची तालीम म्हणलं तरी चालेल थोडक्यात। मग पोलीस प्रशासन असेल, सगळ्याच टीम म्हणजे जे सर्व प्रशासन आहेत कार्यरत, रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे, मेडिकल आहे, सगळ्यांना यात्रेच्या आपल्या नवरात्राच्या अगोदर आढावा बैठका घेऊन आमच्या देवस्थानचे चेअरमन माननीय न्यायाधीश मेहरे साहेब यांनी सर्वांनी, आमचे तहसीलदार साहेब, प्रांत साहेब, DYSP साहेब, सर्वांनी अगदी सेन्सिटिव्हली सर्व घेऊन बैठका करून सर्व नियोजन पार पाडलं। ST महामंडळांना सुद्धा गाड्या ज्यादा बसेस सोडायला सांगितल्या।
दर्शनाची लाईनिंग आपण आता बाहेर आपण लाईनमधून आलो की VIP दर्शन एक केली. दर्शन लाईनी मोठ्या प्रमाणामध्ये फ्लेक्झिबल केल्या की जेणेकरून जास्त भाविक तिथं पावसाच्या याच्यामध्ये जास्तीत जास्त भाविक थांबतील अशी दर्शनाची प्रशस्त व्यवस्था केलेली आहे. माळशिरसवरून विशेषतः आमचे पंढरपूरचे कमांडो पथक दरवर्षी असतं. मग इथं यंदा आम्ही 50 पोलीस कर्मचारी, 50 होमगार्ड आणि 50 कमांडो अशी सुरक्षा यंत्रणा सुद्धा इथं ठेवलेली आहे. शिवाय देवीला वेगळे इथं संरक्षणासाठी बंदूकधारी गार्ड ठेवलेले आहेत की जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार इथं घडू नये याची पूर्णतः दक्षता घेतलेली आहे. आणि अजूनपर्यंत नवरात्र सुरू झाल्यास कुठलाही अनुचित प्रकार आमच्या हे सर्व श्रेय जातं पोलीस डिपार्टमेंटला की त्यांनी कुठलाही अनुचित प्रकार इथं होऊन दिला नाही. दक्षपणे सर्वांनी काम केलेलं आहे. धन्यवाद. तर आपण पाहतोय की लाखोंची गर्दी असून सुद्धा योग्य नियोजनामुळे कुठलाही अद्याप अनुचित प्रकार जो आहे तो पोलिसांच्या नियोजनामुळे घडला नसल्याचं गुरुजींनी सांगितले. आणि आता जर पाहिली तर आता सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते. आज 7वी माळे आणि त्याच अनुषंगानं आपल्या लाडक्या देवीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं राज्यभरातून भाविक जे आहेत त्या काळूबाई मंदिरात आलेले पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह विनय जगताप, TV9 मराठी, वाई, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.